तुम्हाला तर माहिती आहे की मी गेल्या 2 दिवसापासून म्हणते की मी मुंबईला जाणार आहे म्हणून. तर आज फायनली मी मुंबईला पोहोचलो आणि मुंबईला पोहोचल्याच्या सुरुवातच माझी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून झाली. तर त्यांचं स्मारक पाहून एकदम छान वाटलं आणि आम्ही तिथून निघालो. आता आपल्या इकडं तर एवढी जास्त म्हणजे इकडं खूप मोठ्या-मोठ्या बिल्डिंग आहे. आपल्या इकडं तर एवढ्या मोठ्या नाहीत. त्याच्यामुळंच थोडं नवीन-नवीन वाटत होतं. आणि आता आज आहे मकर संक्रांती. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आता कसं आहे बघा, आता असं म्हणतात की एखादी मकर संक्रांत जर आपण बाहेर राहिलो तर पुढचे 2-3 वर्ष आपण बाहेरच राहता म्हणून. तर आता बघूया, आता मी यावर्षी तर बाहेर आहे, पुढल्या वर्षी कुठं राहतो माहिती नाही. तर मी ते एक पाण्याची बॉटल वगैरे घेतली आणि रात्रीचाच डब्बा होता तर ते खाऊन घेतला. आता इथं आम्हाला खूप वेळ झाला, आम्ही 25-26 तास झालं होतं प्रवास करून. तर फायनली आम्ही एका ठिकाणी पोहोचलो आणि आम्हाला इथं राहण्याची वगैरे सगळी सोय होती. ते एका म्हणजे माझ्या मैत्रिणी आणि मी एकाच रूममध्ये असं राहिलो आणि इथं आल्याबरोबर आम्हाला जेवायला पण सोय होती आणि या पॅकेटमध्येच आम्हाला जेवण पण आलं. आता खूप जास्त भूक लागली होती म्हणून काय पण आहे कसं पण असो, फक्त जेवण पाहिजे होतं. आता ह्यांच्या जे पुऱ्या होत्या त्या आपण जे पाणीपुरी बनवतात सेम तेवढ्याला 4 पुऱ्या दिल्या होत्या त्यांनी. पण आता कसं तरी आम्ही एवढ्यातच पोट भरून घेतलं आणि अशा प्रकारे आमचा आजचा दिवस गेला. आता उद्या आमचे पॉईंट लागणार आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.